हॅलो हॅलो राधा, काय सांगितलीस का बातमी घरी? सौरभने अगदी घर डोक्यावर घेतलं असेल ना? काय ग? हॅलो हॅलो राधा, काय झालं ग? नाही सांगितलं मॅम. काल मी घरी आले तेव्हा सौरभ झोपला होता. ड्रिंक करून आला होता. काय? त्या शोच्या ऑर्गनायझर्सने पार्टी ठेवली होती. त्यामुळे घरी आला तेव्हा हे बच्चा राधा, ए वेडाबाई, अगं रडू नको तू. रडतेस काय तू? हा, हे बघ, तू सुद्धा कधी काही गोष्टी सोडून दे ना. म्हणजे सौरभची चूकच झालीये, अगदी बरोबर आहे तुझं, पण तू सुद्धा प्रत्येक गोष्ट अगदी अटीतटीला येऊन करू नको. काही गोष्टी त्याच्या त्याला समजतील, थोडा वेळ दे ना त्याला. आणि अगं, तू आई होणार ही बातमी त्याला सांगितलीस ना की नक्की त्याच्यात फरक पडेल. जबाबदारीची जाणीव येईलच ना त्याला. हॅलो, डोळे पुस बरं. पुसलेस डोळे? पुसले. आणि आता हस. डॉक्टर राधा, तुम्हाला मी सांगायला हवं का की अशा अवस्थेत असताना बाईनं रडायचं नाही, आनंदी राहायचं, हसत राहायचं. हा, ओके. आय लव्ह यू बच्चा. आता एक काम कर, सौरभकडे जा आणि त्याला ही बातमी सांग आणि मग मला कळव काय होतं ते. हो. बाय बाय. सौरभ, सौरभ, सौरभ ऐक ना. मी काही ऐकणार नाहीये. मगाशी मी बोलत असताना मोठी तोऱ्यात निघून गेली होतीस ना मानवर करून. मला नाही ऐकायचं आता. तू बस आरडाओरडा करत, मी बहिरावून बसणार आहे. काय पोरकटपणा चाललाय हा सौरभ? राधा, तू पोहे खाणार आहेस? नाही नको, मी डब्यात घेऊन जाईन. एक मिनिट, ते पोहे कोणालाही द्यायचे नाहीये, ते मी खाणार आहे सगळे. मी आज दुपारी दिल्लीला चाललोय, तिथून दुबईला. 8 दिवस नाहीये मी, सो उंटासारखं भरून घेणार आहे सगळं. कोणालाही ते पोहे द्यायचे नाहीत. काय 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 चाललंय काय सौरभ? लहान आहेस का रे तू? बायको आहे ती तुझी. तुझ्या घासातला अर्धा घास तू तिला द्यायला हवायस. भांडतोयस कसला? तुला काय करायचंय? सौरभ चल, मी तुझा राग घालवते. मला आहे ना तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. मला काही ऐकायचं नाहीये. सौरभ, असा काय करतोयस तू? अरे आत्ता एका आजारपणातनं उठलायस तू आणि लगेच ड्रिंक्स घेतोयस, म्हणून मी वैतागली ना. कुणी का आग्रह करेना, आपण आपल्या मतांवर ठाम राहायचं. तू जर ठरवलं असतंस तर तू त्यांना नाही म्हणू शकला असतास, म्हणून मी वैतागले. हक्क आहे तो माझा सौरभ. ए सौरभ, झालं ना आता. मी माझं कारण सांगितलं. आता अबोला धरण्यात काय पॉइंट आहे? बोल ना. आणि मी जे तुला सांगणार आहे ना ते ऐकून तू खूप खुश होशील. बघ, तुझा सगळा राग जाईल. कळलं ना आता? एखादा माणूस जीवापाड सांगत असताना त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की कसं होतं हे कळलं का आता? अजून कळेल. सीमावाहिनी, मी दुपारच्या फ्लाईटनी दिल्लीला जातो. तिथून दुबईला जाणार. पोचलो की कळवेन तुला.
बाकी कोणीही माझी काळजी करायची काही गरज नाही. खरं तर आता मला तुझी जास्त काळजी वाटते सौरभ. मला सांग, तुला दुबईला जायलाच हवंय का? सीमाहिनी काय बोलतेस यार? मी काय हुंदडायला चाललोय का तिकडे? माझे शोज आहेत दुबईत आणि याचे पैसेही मिळणार आहेत मला. पण ते कॅन्सल नाही का करता येणार? पुढे मी यार. सीमावहिनी, हे काय आता मध्येच? एक मिनिट. माझी बाजू घ्यायचा आव आणायचा प्रयत्नही करू नकोस. माझ्या सगळं लक्षात आलंय. मी दुबईला जाऊ नये म्हणून तूच भरवलंयस तिच्या डोक्यात काहीतरी. सौरभ, अरे तिने माझे कान भरायला आणि मी काहीतरी बोलायला. मी काही कुकुला बाळ आहे? तू कसलं कुकुलं बाळ? कुकुलं बाळ तर मला करून ठेवलेत तुम्ही. घराला मांजर साक्षी. आता कसं खरं बोलल्यावर लगेच झुमलं ना दोघींना. तुम्ही ना माझ्या माता आहात, माता. ही आदी माता आणि तू जगन माता. तुम्ही माझं कुकुलं बाळ करून ठेवलंय. वर सांगायचं जबाबदारीने वाग, काहीतरी कामधंदा कर. हातावर हात ठेवून काय बसलायस? आणि मी काहीतरी करायला लागलो की हे का करतोयस? हे नको करूस, असं केलंस तर असं होईल, असं कर, हे नको करूस. नक्की करायचं काय? मी चावीवाला खेळणं आहे का मी? हिला कंटाळा आला दिली चावी, तुला कंटाळा आला दिली चावी. सौरभ, तू कुठचा विषय कुठे घेऊन चाललाय? मी विषय कुठे नेतोय? विषयांतर ही करतीये. बस झालं सौरभ, बस झालं. राधा, सौरभला समजवण्यात काहीच अर्थ नाहीये. नाही, त्याच्या मनात असेल ते त्याला करू दे. जा बाबा, जा जा तू दुबईला. नाचगाणी कर, खूप मोठा हो. जा. सीमावहिनी, काय मिळालं तुला त्यांचं मन दुखावून? वा, तुला तिचं मन दुखावलेलं दिसतं. माझ्या मनाचा कोणालाच काही पडलेलं नाही. माझा ना तुम्ही दोघींनी पखवाच केलाय. बनवा दोन्ही साईडनी. काय एवढे चिडचिड करतोय सौरभ? जाऊ दे ना, मला काही बोलायचंच नाही. सौरभ, इट्स ओके, सौरभ, नाही ऐक, बोलायचं ना. सौरभ, मी तुला काय सांगायला आले होते? तू कसा वागतोयस? हे काय गार्गी, कुठे चाललीस? घरी जाते. लग्न झाल्यापासून गेलेच नाहीये ना? तुम्ही मला माझ्या आईशी फोनवरही बोलू देत नाही. आणि तसंही केदार, आता घरातल्यांना सगळं कळलंय खरं, म्हणून जाते मी घरी. आता जाणारच ग तू? सुटलीस नाही या सगळ्यातनं, मोकळी झालीस. तुझं सगळं पाप माझ्या माथी मारलं गेलंय, तेव्हा आता जाणारच तू. केदार, काय बोलताय तुम्ही? हे तुम्ही असं विचित्र का वागता माझ्याशी? तुम्हीच मला म्हणालात की राधाने मला सांगितलं की हे सगळं कोणालाही सांगू नका म्हणून घरात. मग तिच्याशी वाईट वागायचं होतं तर माझ्याशी का वाईट वागताय तुम्ही? तुम्हाला असंच वाईट वागायचं असेल ना, तर मी येणारच नाही परत. नाही गार्गी, नाही, प्लीज प्लीज असं करू नकोस. अगं मी तुझ्याशी हक्कानी नाही वागणार तर कोणाशी वागणार सांग ना मला. गार्गी, माझी खूप कोंडी झालीये ग, खूप कोंडी झाली आहे. तू तुझी चूक सरळ सांगून मोकळी झालीस, पण पुरुषाला त्याच्या चुका सांगण्यासाठी ना त्याचा इगो आडवा येतो. ट्रस्ट मी गार्गी, मी आयुष्यात खूप फटके खाल्लेत ग, खूप. अजूनही खातोय, त्यातूनच अजून सावरलो नाहीये मी. तू सांग, दुसऱ्या कोणाचं तरी मूल पोटात वाढवणाऱ्या मुलीशी लग्न करणं, नवीन लग्नाचे नवीन दिवस साजरे करणं, खूप आनंदात आहोत असं दाखवणं, हे सगळं सोपं आहे का ग गार्गी? सोपं आहे का? नाही ग, खूप कठीण आहे. कुठच्याही पुरुषाला खूप कठीण आहे. पण मी प्रयत्न करतोय, बिलीव्ह मी. गार्गी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे गार्गी, खरंच सांगतोय ग. विश्वास ठेव माझ्यावर. मला कधी कधी कळत नाही मी काय करतोय ते, पण मला आयुष्यात एकटं टाकू नकोस. तुझ्याशिवाय कोणी नाहीये मला. प्लीज
बघ, मी तुझी आणि आपल्या बाळाची खरंच खूप काळजी घेईन. मला एकटं टाकून नको जाऊस गार्गी. प्लीज 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 नको जाऊस. प्लीज 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 नको जाऊस. मी एकटा पडेन गार्गी. तुझ्याशिवाय कोणी नाहीये मला. प्लीज नको जाऊस तू. राधा, अशी आसवं गाळत बसण्यापेक्षा मन आता घट्ट कर. पदरी पडलं आणि पवित्र झालं असा विचार कर. तुमच्या बोलण्याचं मला कधीच वाईट नाही वाटणार. अनुभवाचे बोलेत ते. पण तुम्ही जे काही म्हणालात मला खरंच कळलं नाही. सांगते, स्पष्टच सांगते आता. दादा, तुमच्या लग्नाला मी विरोध करत होते ना, ते याच कारणासाठी. तुम्ही त्याच्या आजच्या वागण्याबद्दल बोलताय ना. ओ, त्याचा हा स्वभाव काही नवीन आहे का? छोट्या छोट्या गोष्टींवरनं चिडतो. चूक कळली की सॉरी म्हणतो आणि मोकळाही होतो. हे तू नको सांगूस मला राधा. मला माहिती आहे, मीच लहानाचा मोठा केलाय त्याला. तू बायको आहेस त्याची, पण तू अजूनही त्याला ओळखू शकली नाहीयेस. राधा, मला काळजी वाटते ना, ते त्याच्या ह्या पोरखटपणाची. म्हणजे बघ ना, आता त्याने तो ग्रुप जॉईन केलाय. मजा वाटते त्याला सध्या, मस्ती करता येते. पण ज्या दिवशी त्याला तिथे कंटाळा येईल ना, त्या दिवशी तो ग्रुप तो सोडून देईल. सीमा वहिनी, हे बघ राधा, मी थोडं स्पष्टच बोलते. मला तुला एक सूचना द्यायची. तू हुशार आहेस, डॉक्टर आहेस. जोपर्यंत सौरभ मॅच्युअर होत नाही, त्याच्या आयुष्याची घडी नीट बसत नाही, तोपर्यंत मुलांचा विचार मनातही आणू नका. कारण तो जबाबदारी तर घेणार नाहीच. तुझी अवस्था वाईट होईल. हो चालेल. उद्या 11 वाजताची चालेल अपॉइंटमेंट द्या त्यांना. हा ठीक आहे, कन्फर्म. ओके. राधा, राधा काय झालं ग? गुड न्यूज दिलीस ना सौरभला? नाही. मी त्याला म्हटलं की मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय, पण तो आता दिल्लीला निघालाय. मीच फोन करते त्याला आणि चांगला. नको मॅम, जोपर्यंत तो स्वतःहून शांत होत नाही ना, तोपर्यंत तो असाच वागणार. शांत झाला की येईल सॉरी सॉरी म्हणत. त्यात तो चांगल्या कामासाठी गेलाय. परत वैतागाला नको. पण मग घरी तरी बोललीस की नाही सीमाशी? नाही, सगळ्यात आधी सौरभला सांगायला हवं ना. नाहीतर असं नको व्हायला की बाकी सगळ्यांना सांगितलं आणि त्याला सांगितलंच नाहीये. मग अजून वैतागेल तो. आधीच केदार प्रकरण सांगितलं नाही म्हणून हर्ट झालाय तो. राधा, राधा तू खुश आहेस ना बेटा? म्हणजे एक डॉक्टर या नात्याने मी तुला विचारते, तुम्ही दोघंही मिळून बाळाची जबाबदारी घ्याल ना नीट? म्हणजे या बाळाच्या आगमनासाठी तुम्ही प्रिपेअर्ड आहात ना दोघं? हो, फक्त जरा जास्त कष्ट घ्यायला लागतील. म्हणजे 2 मुलांना सांभाळावं लागेल ना. एक हे बाळ आणि सौरभ.
बद्या, सौरभ दिल्लीला गेलाय आणि पुढे दुबईलाही जाणार आहे. खरं एक चांगलं झालं. दुबईत 3 शोज आहेत म्हणजे नॉट बॅड ना. नॉट बॅड काय, लग्न केलंय, संसार मांडलाय त्यांनी, 3 शोनी काय होणार आहे. किमान महिन्याला 15 ते 20 शोज मिळायला पाहिजे, ते सुद्धा सातत्याने. उगाच हुरळून जाण्यात काही अर्थ नाही रे. अरे ते सगळे ठीक आहे रे, पण जरा पॉझिटिव्ह विचार कर ना. बघ आतापर्यंत घरातच बसला होता की नाही, आता दिशा तर सापडली आहे, सुरुवात चांगली झाली आहे, नंतर प्रगती होईल असं म्हण ना. आणि मी सांगतो तुला, तू अजिबात काही काळजी करू नकोस. राधा सगळं काही व्यवस्थित करेल नक्की. काळजी करू नको तुला म्हणायला सोपं आहे रे. खरं सांगू, 3 मुलांनी माझ्या पार निराशा केली बघ माझी. केदार, सौरभ, त्या मार्कंडकडनं आशा होती, त्यांनी जवळजवळ सीमाला टाकल्यासारखंच आहे. नाही पण आता मी सोडणार नाहीये त्याला. जाब विचारणार आहे, सरळ एक दिवस फ्लाईट पकडतो, जातो तिकडे परदेशात, आणि त्याला कान धरून विचारणार आहे, काय बाबा काय ठरवलंयस काय तू त्या सीमाचं. काळजी करू नकोस, तुला सांगितल्याशिवाय जाणार नाहीये, तुला सांगूनच जाणार, पण जाणार हे नक्की. आधी केदारचं काय होतंय ते बघतो. मोठ्या हौसेने थाटा माटा दुनियेला बोलवून लग्न पार पडले खरं. आता 5व्या महिन्याला काय मी त्या सगळ्या लोकांना पुन्हा बारशाला बोलवू? कुठल्या तोंडानी? फार काळ फासलंय तोंडाला, लांडगा कुठला बोलला. काय हे, किती वेळ यांना? इतक्या दिवसांनी मी घरी आले, पण आई बाबांना काळजीच नाहीये माझी. तिघांचाही पत्ता नाही अजून. गार्गी, किती चिडचिड करशील? कधी नव्हे ते तिघं निवांतपणे बाहेर गेले, आणि तू येणार होतीस तर तसा फोन करायचा होतास ना आधी फोन करायचा होता म्हणजे? माझंही घर आहे हे, कधीही येऊ शकते मी इथे, कळलं ना? हो, मी तसं म्हणत नाहीये, पण कळवलं असतं आधी तर गेलेच नसते ना ते. आणि अडकले असतील का ट्रॅफिक मध्ये? हो ग, खरंच ट्रॅफिक मध्ये अडक. बघ, सॉरी. अरे बापरे, रागावलंय वाटतं बाळ माझं. रागावलंय, फुगलंय. कशी आहेस? काय हे, किती वेळ? मग चिडचिड झाली माझी, तू आली नाहीस म्हणून. गार्गी, आम्ही आहोत इथं म्हटलं. गार्गी, कशी आहेस बाळा? मी मजेत. आजोबा तुम्ही कसे आहात? आता कुणाशी काही बोलायचं नाहीये, मी खूप लाड करणार आहे माझ्या बाळाचे. रिया प्लीज, रिया सांभाळ यार स्वतःला. किती पेलीस तू? रिया सावकाश. कमॉन यार, किती पेलीस तू? का पेलीस एवढी? रिया बोल ना, का पेलीस एवढी? बिकॉज आय एम लोनली. मला खूप एकटं वाटतं सौरभ. मला मानसची खूप आठवण येते. रॉंग येत. या यार, डोंट बी स्टुपिड, मूव्ह ऑन. एकीकडे मानसवर एवढं प्रेम करतेस आणि त्याला डिवोर्स पेपर्स पाठवतेस. या मानस एक चांगला मुलगा आहे. गो बॅक टू हिम. नो, रिया, मला इथेच राहायचंय. पण थोडा वेळ असंच राहू दे. रिया, 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 कम ऑन. रिया, सौरभ, थोडा वेळ असंच राहू दे प्लीज. रिया, रिया, कम ऑन यार. आपण दिल्लीत होत, ऑर्गनायझरचे गेस्ट होत, आपण वागणं बरोबर दिसत नाही. रिया प्लीज. रिया चल, रिया चल, होल्ड ऑन युअरसेल्फ. रिया चल, रिया सावकाश चल. रिया, रिया सावकाश. सौरभला फोन लागत नाहीये.
दुसरा नंबर दिलाय तो चुकीचा नाहीये ना? केदार आत्ता राधाच्या रूम मध्ये? सीमा वहिनी, मग हीच करेक्ट वेळ आहे बॉम्ब फोडायची. आणि दार का लावलं याने?